सिद्धू आता काय करताय तुम्ही? मॅडम तुम्ही बाजूला या, माणसांना घाबरू नका हो. कोण काय करते ते मी बघतो ना. काय करणार? मला माहिती आहे हो, हे पोरींना खोटं स्वप्न दाखवतात आणि असं काहीतरी करत बसतात. हळू सिद्धू आता हे बघा, तुम्ही समजताय तसं काय बी नाहीये. तुम्ही आधी हळू बोला आणि मारू नका. नाही त्यांची काय बी चूक नाही. अरे एक मिनिट तू जरा बाजूला हो. असं काय रे? मला पण बघायचं हा काय करतो. काय रे दाखवू काय करतो? यांचा आवाज जर घरात कुणाला ऐकू गेला तर समधीच गडबड होईल. तुम्हाला दोघांना माझी शपथ आहे. पारू मॅडम तुम्ही नका थांबायला प्रयत्न करू मला. बोल. मी अशा लोकांना चांगला ओळखतो. आधी स्वप्न दाखवतो, मुलींना मग फसवतो. नाही सिद्धू आता हे बघा, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. ते फसवत नाहीयेत मला. तुम्ही समजताय ना, तसे आदित्य सर नाही आहेत. आमचं लग्न झालंय. कळलं का? अहो मॅडम ते तुम्ही मागच्या वेळी पण बोलला होता, पण यांनी मान्य केलंय काय? आता मान्य आहे. म्हणजे आता आमचं खरं लग्न झालं आहे. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं आमचं लग्न झालंय. धनी आहेत ते माझे. काय? हे बघा. काय? खरं बोलताय तुम्ही? अरे पण मग मगाशी काय बोलत होता तुम्ही? गप्प बस ना यार, जर हळू बोल. आणि आदित्य सर तुम्ही हळू बोला. पण हा बघ ना, अरे मी सांगतो तुला. बरं ठीक. माझं आणि पारूचं लग्न झालंय. खरं लग्न झालंय. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, ती जशी म्हणते तसं. आणि ही सगळी सिच्युएशन आम्ही आमच्या घरच्यांना अजून सांगितलं नाहीये. कारण माझ्या आईला ते पटणार नाहीये. आणि आम्ही त्याच्याच बद्दल बोलत होतो. ती म्हणत होती की आत्ताच्या आत्ता सांगूया. मी म्हणत होतो ही आत्ता योग्य वेळ नाहीये. आणि तेवढा तू टपकलास. सॉरी यार, म्हणजे मला कळलंच नाही ना ते. अरे देवा, म्हणजे मी दोघांनी पण तोच घोळ घातलाय जो मी घातला होता. सेम, अगदी सेम टू सेम. त्यामुळे आता आम्हाला कळत नाही की काय करावं. तू जर का खरंच मदत करू शकणार असेल तर कर. उगाच माझ्या समोर येऊन दादागिरी करू नको. बघ नाही काय आदित्य भावा यार, सॉरी यार, हे दुःख माझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकणार आहे? मी समजू शकतो रे. आणि की हे सत्य जगासमोर सांगणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे. हे याच्यासाठी, कारण तू आमचं दुःख खरंच समजू शकतोस. मॅडम या.